महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिंदखेड्यात नमो गार्डनचे भूमिपूजन विकासासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल। शिंदखेडा शहरातील वरुळ रोडवरील गोपालदास नगर येथे नमो गार्डनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। नगरपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये नमो गार्डन उभारण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून शिंदखेडा येथे या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कलावती माळी होत्या। प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष उदय देसले, बाजार समितीचे नारायण पाटील, प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक, तहसीलदार नितीन देवरे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, समिती सभापती व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी व गटनेते राकेश माळी यांच्या हस्ते नामदार जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मंचावरील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला। मनोगतात नगराध्यक्षा कलावती माळी यांनी निवडणुकीनंतर आता विकासाच्या कामांना गती देण्याची वेळ आली आहे। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला खरे उतरून सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन केले। तसेच शहराच्या विकासासाठी रावल यांनी भरीव निधी मिळवून द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली। नामदार जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणात शहरातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, गटार, भूमिगत गटार, दलित वस्ती विकास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले स्मारकाच्या कामाचा उल्लेख केला। छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठीही पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले। नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही पक्षात 36चा आकडा होता, तो आता 36 गुणात परिवर्तित व्हायला हवा। राजकारण आपल्या ठिकाणी, पण शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे नामदार रावल म्हणाले। शहरासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून राजपथ योजनेतून शिवाजी चौक ते भगवा चौक दरम्यान रस्ता विकसित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। मागील वर्षी झालेल्या वरुळ रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त करत आतापर्यंत शहरासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, त्याचे योग्य नियोजन करून प्रशासनाने जबाबदारीचे काम करावे असे निर्देशही त्यांनी दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।